नमस्कार मंडळी, मी डॉक्टर अंजली ढोमरे. माझं यूट्यूब चॅनल अंजली टी उवाच याच्यावरती तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करते. आजची तारीख जर तुम्ही बघितली तर ती आहे 24 डिसेंबर. 24 डिसेंबर ही अशी तारीख आहे की ज्या दिवशी अनेक सेलिब्रिटींचा जन्म झालेला आहे. पण आपण मेन्शन मात्र एकच करणार आहोत आणि ते म्हणजे आवाजाचे बादशहा, ज्यांना शम्मी कपूरचा आवाज म्हटलं जायचं. आणि ज्या वेळेला शम्मी कपूर त्यांच्या गुरूंच्या भेटीसाठी चालले होते त्यावेळेला असं त्यांच्या एका इंटरव्ह्यू मध्ये त्यांनी सांगितलं होतं की यांचा जेव्हा मृत्यू झाला तेव्हा एका माणसाने शम्मी कपूरनं सांगितलं होतं की आपकी आवाज चली गई. तुम्ही ओळखलंच असेल कोणते, स्वर्गीय मोहम्मद रफी. माझे अत्यंत आवडते गायक, पण त्यांना मी मोहम्मद रफी म्हणत नाही. त्यांचा आवाज इतका सुरीला आहे आणि प्रत्येक हिरोसाठी त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने तो वापरलाय. त्यामुळे त्यांना मी नाव ठेवलेलं आहे मद रफी. आता पुढे जाऊया. आज आपण काय बघणार आहोत तर भाग्यांक 5 किंवा 5 नंबर म्हणजे अर्थातच ज्यांची जन्मतारीख 5, 14 किंवा 23 आहे अशा लोकांची स्वभाव वैशिष्ट्ये. आपण एखाद्या घरी जातो जिथे 2-3 पिढ्या एकत्र राहत आहेत. आता क्वचितच असतं पण तरीही राहत आहेत. आणि अशा ठिकाणी आपण गेल्यानंतर एखादा 6-7 वर्षाचा चुणचुणीत मुलगा असतो तिथे आणि त्याला काहीतरी नवीन स्तोत्र किंवा काहीतरी शिकवलेलं असतं मोठ्याने. आणि मग आपण घरी गेल्यानंतर ते त्या मुलाला म्हणतात तुला ते आपण परवा शिकवलं होतं ते म्हणून दाखवलं. आणि तो मुलगा छान असा चुणचुणीत जो मुलगा असतो तो आपल्याला ते अतिशय छान म्हणून दाखवतो आणि तोही खुश होतो, आपणही खुश होतो. जरूर ओळखा, हा मुलगा 5 भाग्यांकाचा असतो. 5 या अंकावरती बुधाचा अंमल आहे. बुद्धी, उत्तम आकलन शक्ती आणि शास्त्र आणि गणित याच्यात असलेली त्यांची गती ही यांची वैशिष्ट्ये आहेत. हुशार आणि व्यवहार चतुर असलेली ही मंडळी कुठेही जरी गेली ना तरी तिथे नक्की परिस्थिती काय आहे किंवा कोण कितने पाणी में है हे ओळखण्याची क्षमता ठेवतात. प्रवासाची आवड, खेळाची आवड आणि हातात घेतलेल्या कामामध्ये उत्तम यश जर मिळवायचं असेल तर त्याची उत्तम आखणी कशी झाली पाहिजे हे सर्व करण्याचे कसब या लोकांच्या अंगी असते. उत्साही आणि प्रसन्न व्यक्तिमत्व, हजर जबाब, नवीन लोकांना भेटायला आवडणारे असल्यामुळे त्यांचं मित्रमंडळ नेहमी मोठं असतं. सर्वांना आपलेसे करून घेण्याची यांची बोलण्याची ठेवण असल्यामुळे लोकांनाही ही मंडळी खूप आवडतात. त्याच्यानंतर बोलण्याचं ते कसब असल्याने किंवा व्यापारी वृत्ती असल्याने यांची माती सुद्धा सोन्याच्या भावाने विकण्याची यांच्याकडे कपॅसिटी असते. ही मंडळी नेहमीच आपल्याला एकापेक्षा जास्त व्यवसायात दिसतात. दिवसभर नोकरी करणारे सुद्धा संध्याकाळी ऑफिस संपल्यानंतर काहीतरी कमिशनच्या याच्यावरती इतरांना काहीतरी गोष्टी विकताना आपल्याला दिसतात. इंट्युशन असते, न्यायप्रियता असते आणि नवीन अनुभव घेण्यासाठी सुद्धा ही मंडळी उत्सुक असतात. जी गोष्ट आपल्याला माहीत नाही ती गोष्ट माहीत करून घेण्याची लालसा पण या लोकांच्याकडे असते. तसंच इतरांना कुठे काही प्रॉब्लेम आलेला दिसला तर ताबडतोब त्यांना सल्ला देण्याची पण हौस यांच्याकडे असते. आपले विचार सुद्धा इतरांना समजावून सांगण्याची यांना फार हौस असते. त्याच्याशिवाय आणखीन एक महत्वाची गोष्ट अशी असते म्हणजे ह्या लोकांना प्रवासाची जी आवड आहे त्या प्रवासामध्ये त्यांचे कायम पॉझिटिव्ह गोष्टी बाहेर पडतात. जितक्या जास्त ठिकाणी हे प्रवासाला जाऊन येतील ना तितका त्यांचा व्यवसाय वाढतो, त्यांचा बिझनेस वाढतो आणि त्यांची मित्रमंडळही वाढतं. कुठल्याही अवघड परिस्थितीतून बाहेर पडणं यांना सहज जमतं. तसंच यांच्याकडे चांगलं शब्द भांडार असतं. इतरांना चांगलं सहकार्य करणे, खूप उत्तम प्रकारे बोलणे, भाषण देणे कुठेही किंवा उत्तम शिकवणे हे सुद्धा या लोकांना जमतं. आणि ही मंडळी त्यांच्या विद्यार्थ्यांच्या मध्ये अतिशय लोकप्रिय असतात. कारण यांची बोलण्याची पद्धतच अशी असते की कुठचाही विषय समोरच्या व्यक्तीच्या डोक्यावरून जाणार नाही याची ते खात्री बाळगतात. बरं, आणखीन एक गोष्ट आहे, 2-4 वाक्यानंतर एखादा विनोद ते त्याच्यामध्ये
विनोदाची पखरण त्यांनी केलेली असते. त्यामुळे समोरची जी मंडळी असतात ती त्यांचे विद्यार्थी असो वा भाषण ऐकणारे श्रोते असो, ते त्यांच्याशी नेहमी कनेक्टेड राहतात आणि हे त्यांच्या उत्तम टीचर किंवा उत्तम भाषण करण्याच्या त्यांची जी कपॅसिटी आहे त्याच्यातला फार मोठा स्ट्रॉंग पॉइंट ठरतो. बरेचदा ही मंडळी आपल्याला काहीतरी लिहितात दिसतात सारखी, अर्थात उत्तम लिखाण पण करायला त्यांना जमतं. म्हणजेच काय, कम्युनिकेशन इन एनी फॉर्म हा एक त्यांच्या असलेला मोठा गुण आहे. सहसा वेळ वाया घालवायला त्यांना आवडत नाही. सारखं त्यांचं म्हणणं असं असतं की वेळेचा सदुपयोग करा, आणि हे तर उत्साह असल्यामुळे काही ना काही करतच असतात. बरं, आणखी महत्वाची गोष्ट म्हणजे काय, आपण जर बघितलं तर 1 आणि 9 याच्या बरोबर मधला हा 5 अंक आहे. याला बॅलन्सिंगचाही अंक म्हणतात. आणि महत्वाची गोष्ट काय आहे माहितीये का, हे जिथे ठरवतील आणि हे ज्यांच्याशी ठरवतील त्यांच्याशी ऍडजस्टमेंट करून घेण्याची कपॅसिटी यांच्याकडे असते. कुठेही रेंगाळत न बसता पुढे जाणे हा यांचा स्थायी भाव आहे. दुःखात सुद्धा फार काळ ते तिथे राहत नाही, ते लगेच पुढे जातात. किंवा एखादी गोष्ट जर यांच्या मनाविरुद्ध झाली तर ते कुरवाळत न बसता पुढे जाणं आणि आपलं मार्गक्रमण करणं हे यांना आवडतं. वाचनाबरोबर रिसर्च पण करायला या मंडळींना खूप आवडतं. या व्यक्ती नेहमीच अलर्ट असतात, म्हणूनच हजरजबाबीपणा त्यांच्या अंगी मुरलेला असतो. पण त्यामुळे काय होतं, कदाचित यांच्या नर्व्हस सिस्टीमवरती जास्तीचा ताण पडू शकतो. आणि असं जर झालं तर मग मात्र विश्रांती घेण्याची गरज या मंडळींना पडू शकते. आणि गंमत म्हणजे यांच्यामध्ये एक विशिष्ट प्रकारचं युथफुल चार्म असतो. सहसा या मंडळींना वाद नको असतो किंवा भांडण नको असतं, पण जर गरज पडली ना तर मात्र हे असे मुद्दे मांडतील की ते खोडून काढणं समोरच्याला कठीण जाईल. कधीतरी ते शालजोडीतले असे टोमणे मारतात की समोरच्याला कळणंच कठीण जातं की हे आपलं कौतुक करतायत का आपलं माप काढतायत. ऍग्रीमेंट्स, करारमदार याच्याशी या लोकांचा बरेचदा संबंध आलेला असतो. त्यांना स्वतःचं स्वातंत्र्य फार प्रिय असतं. पण त्यामुळे काय होतं, कदाचित रोजचं रुटीन जे आहे ना ते सुद्धा त्यांच्याकडनं पाळलं जात नाही. उदाहरणार्थ, म्हणजे एखादं औषध घ्यायचं रेग्युलरली, ते 8 दिवस घेतात की 9व्या दिवशी ते हमखास त्यांच्या हातून राहतं तरी, नाहीतर त्याच्यात त्यांना बदल तरी करायला हवा असतो. अर्थात 5 नंबर हा बदल पण सुचवतो बरं का. नवीन नवीन अनुभव घेण्याच्या नादामध्ये कधीतरी निष्काळजीपणा पण वागण्यात येऊ शकतो आणि कदाचित स्वातंत्र्य मुक्तपणाकडे जाऊ शकतो. भविष्याबद्दल कधीतरी अनाठ आणि धोका स्वीकारण्याची सुद्धा या मंडळींची तयारी असते. आणि ना या मंडळींना शेअर मार्केटमध्ये खेळायला फार आवडतं. हा जो टिपिकल स्वभाव आहे ना त्यांचा, त्याच्यामुळे कदाचित असं होतं की जिथे पैसे गुंतवायला नकोय त्या ठिकाणी पण पटकन पैसे गुंतवले जातात आणि मग मात्र त्यांना तोटा सहन करावा लागतो. ही मंडळी आरंभशूर असतात. सुरुवात तर कुठच्या गोष्टीची खूप उत्साहाने करतात, पण कदाचित ती गोष्ट शेवटाकडे यायला लागली की त्यांचा उत्साह कमी कमी व्हायला लागतो. कधीतरी असंही होतं की 95% काम त्यांचं पूर्ण होतं, पण 5% काम राहतं. कारण का, तोपर्यंत नवीन एखादी कुठची तरी गोष्ट त्यांना खुणावायला लागलेली असते. म्हणजे आपण म्हणतो ना की त्या नवीन गोष्टीचा एक झपाटा त्यांच्या पाठीमागे लागतो. पण याच्यात खरं तर सल्ला असा आहे की ज्या वेळेला त्याला तो झपाटा असतो ना त्याच वेळेला 95% नाही 100% काम पूर्ण करावं. म्हणजे याच्यातली कामं, त्यांच्या हातातली कामं लवकर पुरी व्हायला लागतात. ही लहान मुलं पण आपल्याला ओळखायला येतात. कारण का, या लहान मुलांचे आन्सर पेपर्स असतात ना ते अगदी बरोबर त्यांचा हा स्वभाव दाखवणारे असतात. सुरुवातीला खूप सुंदर अक्षर असतं, मराठीत असेल तर त्याच्यावर लाईन असते, त्याच्यानंतर मग अक्षर थोडंसं इतकं छान उरत नाही. 1-2 पानं गेली की त्या अक्षरावरची लाईन गायब झालेली असते आणि मग त्याच्यानंतर शेवट जसा पेपर यायला लागतो तसे कधीतरी कुत्र्या मांजराचे पाय पण त्या अक्षरांचे होऊन गेलेले असतात. इतकी उत्साही मंडळी असली ना तरी कधी कधी या मंडळीनुसार डिप्रेशनचा सामना करावा लागतो बरं का. पण त्याच्यातूनही बाहेर पडण्याचं कसब त्यांच्याकडे असतं. यानी एक गोष्ट नक्की लक्षात ठेवावी, फिनिक्स पक्षी जसा राखेतूनही भरारी घेण्याची कपॅसिटी ठेवतो ना तसंच यांच्या ठाई असतं. कधीतरी साशंक वृत्ती सुद्धा असू शकते. आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे कुठलंही व्यसन लागण्याआधीच यांनी स्वतःला सांभाळावं. कारण जर एखादं व्यसन एक ठराविक
पायरी ओलांडून पुढे गेलं ना तर मग ते लवकर सुटण्याची शक्यता मात्र कमी होते. चिकाटीचा अभाव, बोलणं ही त्यांची ताकद, पण अति बोलणं हा त्यांचा ड्रॉबॅक होऊ शकतो. कधीतरी याच्यामुळेच अति परिचयात अवज्ञा पण होऊ शकते. चांगली आकलनशक्ती असल्यामुळे अनेक वेळेला यांना एकापेक्षा जास्त गोष्टी खुणावत असतात. हेही शिकावेसे वाटते, तेही शिकावेसे वाटते, आणि ते ज्याच्यात शिरतील ना त्याच्यात त्यांना चांगली गती असते आणि त्याच्यात ते चांगले पुढे जाऊ शकतात. आणि म्हणूनच कदाचित ते अशा एखाद्या रस्त्यावरती येऊन उभे राहतात की समोर जे 4-5 रस्ते आहेत त्याच्यातलं नक्की त्यांना कळत नाही की कुठला रस्ता मी घ्यावा. यावेळेसच त्यांनी हा विचार केला पाहिजे की सुरुवातीसच त्यांनी एकदा आपलं गोल ठरवावं. काय आहे, एखाद्या क्षेत्रात एखादं वर्षभर काम केलं, दुसऱ्या क्षेत्रात 1-2 वर्ष काम केलं, आणि जेव्हा त्यांना कळतं की ह्या सगळ्याच गोष्टी मला करायला जमतायत, मग त्यांना हा प्रश्न पडतो की अरे मी नक्की माझं करिअर कुठलं निवडू. पण विचार करा ना मंडळी, जर का ही सगळी वर्ष तुम्ही एखादं क्षेत्र निवडून त्याच्यात घातली तर तुम्ही इतरांच्या पेक्षा किती पुढे जाल. बरोबर आहे ना माझं म्हणणं? आहे ना विचार करण्यासारखा हा मुद्दा? मंडळी, आज आपण इथेच थांबू. आज तुम्हाला 5 नंबरच्या मंडळींची स्वभाव वैशिष्ट्ये सांगितले. आजूबाजूला तुमच्या कोण कोण 5 नंबरचे आहेत, कोण तुमच्या घरामध्ये 5 नंबरवाले आहेत, त्यांच्याशी ताडून पहा. माझा YouTube चॅनल अंजली टी उवाच सबस्क्राईब करत राहा, शेअर करत राहा, त्याच्यावरती कमेंट्स करत राहा. धन्यवाद.